सर्वप्रथम या वेबिनारमध्ये बोलण्याची मला संधी दिली त्याबद्दल जिल्हा प्रशिक्षण संस्थेचे मनापासून आभार मानतो. आणि हा जो विषय आहे आपला आजचा की पूर्व प्राथमिक आणि प्राथमिक शिक्षण याबद्दल राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये नेमकं काय म्हटलेलं आहे, तर तो विषय अत्यंत महत्वाचा आहे अशा दृष्टीने की प्रथमच पूर्व प्राथमिक शिक्षणाबद्दल इतकी चर्चा वेगाने सुरू झालेली आपल्याला देश पातळीवरती दिसते. ही आकृती सगळ्यांनी नीट बघितलेली असेल अनेक वेळेला की नवीन जो आराखडा सुचवलेला आहे अभ्यासक्रमाचा त्याच्यामध्ये 3 वर्ष पहिली म्हणजे पूर्व प्राथमिक शिक्षणाची 3 वर्ष आणि प्राथमिक शाळेची पहिली 2 वर्ष असा अभ्यासक्रमाची एक टप्पा मानला जावा. आता हे नेमकं का म्हटलेलं आहे असं, तर त्याचं पॉलिसीच्या मध्ये जे कारण आहे ते असं आहे की एकूणच विकासाच्या दृष्टीने, मेंदूच्या विकासाच्या दृष्टीने हा जो वयोगट आहे 3 ते 8 वर्ष यांना एक प्रकारचं शिक्षण मिळायला पाहिजे आणि म्हणून तो एक टप्पा मानण्यात आलेला आहे असं पॉलिसी म्हणते. आपल्याला एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की हा जो नवा आकृतीबंध शालेय धोरणांचा आलेला आहे तो अभ्यासक्रमासाठी मर्यादित आहे. म्हणजे असं नाही होणार आहे उद्या की सगळ्या अंगणवाड्या एकदम शाळेला जोडल्या गेल्या किंवा प्रत्येक शाळेला जोडून वेगळा पूर्व प्राथमिक विभाग चालू झाला असं काही धोरणामध्ये सुचवलेलं नाहीये. तर हा अभ्यासक्रमाचा एक आकृतीबंध एवढं आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे आणि त्यामुळे तो शिकवण्याच्या पद्धती आणि अभ्यासक्रम कसा असावा याच्याबद्दल खरं तर भाष्य करतो. प्रत्यक्ष ज्या भौतिक सुविधा आहेत म्हणजे जसं संस्थात्मक रचना असतील म्हणजे अंगणवाड्या, शाळा, महाविद्यालय या सगळ्यामध्ये काही बदल तसा सुचवलेला नाहीये धोरणाने आणि त्यामुळे अभ्यासक्रम नवा येईल की ज्याच्यामध्ये एकसंगता असेल पहिली 3 ते 8 वर्ष या वयोगटाच्या अभ्यास. इथे मला थोडंसं मागे काय घडलंय आपल्याकडे हे सांगावंसं वाटतं. पूर्व प्राथमिक शिक्षणाबद्दलची चर्चा ही तशी कोठारी आयोगापासून, परंतु कोठारी आयोगाने ज्या वेळेला अहवाल लिहिला त्यावेळेला त्यांचं असं मत पडलं की प्राथमिक शिक्षणावरती भर देणं हे त्या वेळेला देशाच्या प्रगतीसाठी अत्यावश्यक होतं. त्या मानाने पूर्व प्राथमिक शिक्षण हे अगदी काही मोजक्याच मुलांना तिथे उपलब्ध होतं. आपल्याकडे व्यवस्था सुद्धा पुरेशी नव्हती पूर्व प्राथमिक शिक्षणाची आणि त्यामुळे त्या शिक्षणाच्या बाबतीत सरकारने प्रत्यक्ष काही काम करावं असं काही कोठारी आयोगाने सुचवलेलं नव्हतं. शिवाय कोठारी आयोगाचं म्हणणं असं होतं की या वयाचं शिक्षण हे इतकं अनौपचारिक स्वरूपाचं असतं की याच्यासाठी काही अभ्यासक्रम तयार करणं किंवा काही पाठ्यक्रमाची रचना करणं एक काही फारशी व्यवहार्य कल्पना नाहीये अशा तऱ्हेचं मत कोठारी आयोगामध्ये आलेलं दिसतं. तिथपासून म्हणजे 1964 सालानंतर आतापर्यंत आपण एक मोठा टप्पा गाठलेला आहे संशोधनाचा सुद्धा आणि या क्षेत्रात उपलब्ध असलेल्या ज्ञानाचा सुद्धा आणि त्याच्या आधारे 2020चं शैक्षणिक धोरण जे आहे ते असं म्हणतंय की या तऱ्हेचा एक अभ्यासक्रमाचा आकृतीबंध निश्चित करण्यात यायला हवा आणि त्यानुसार मुलांना शिक्षण मिळायला. हा एक मोठा बदल आपल्याला इथे झालेला दिसतोय एकूण विचार प्रक्रियेमध्ये आपल्या समाजाच्या की पूर्व प्राथमिक शिक्षण सुद्धा एक महत्वाचा भाग आहे आणि त्याच्या संदर्भामध्ये काही औपचारिकरित्या करण्याची गरज आहे अशा तऱ्हेचा एक रेकमेंडेशन महत्वाची इथे आलेली आपल्याला दिसते. मधल्या काळामध्ये 1986च्या धोरणात अंगणवाड्यांचं जाळं विस्तारण्यावरती खूप भर दिलेला होता. मुलांचं आरोग्य, आहार आणि त्यांचं एकूण वेलबिंग ज्याला म्हणू आपण त्याच्यावरती बराचसा भर होता आणि मुलांचा पोषण आणि आरोग्य नीट राहावं यासाठी मुख्यत्वे करून अंगणवाड्यांचा कसा आधार घेता येईल त्याच्याबद्दल बरंच बोललं गेलं. त्यामुळे पोषण आणि आहार हा भाग मुलांच्या एकूणच विकासामध्ये अत्यंत महत्वाचा आहे. मात्र तो पुरेसा नाही, त्याच्या जोडीला आता शिक्षणही असायला हवं असं 2020च्या एकूण आपल्या पॉलिसीमध्ये एकूण सुतोवाच केलेलं दिसतं. त्यामुळे एकूणच 3 ते 6 वर्ष वयोगटातल्या मुलांचं शिक्षण त्याच्यातला आपला विचार कसा कसा बदलत गेला हे थोडंसं आपल्याला अभ्यासायला पाहिजे आणि त्याच्या आधारे आपल्याला पुढे जायचं. तर काय नेमकी हा जो 3 ते 8 वर्षाचा जो टप्पा आहे त्याकरता नेमकी काय महत्वाची उद्दिष्ट पॉलिसीमध्ये ठेवण्यात आलेली आहे ती आपण बघूया. असं म्हटलंय की वर्ष 2030 पर्यंत देशातील सर्व मुलांना गुणवत्तापूर्ण बालसंगोपन आणि बालशिक्षण मिळू लागेल. मी जेव्हा बालशिक्षण म्हणतोय त्यावेळेला 3 ते 6 वर्ष वयोगटातलं शिक्षण असा त्याचा अर्थ घेऊया. आणि दुसरं एक महत्वाचं पायाभूत त्याचं उद्दिष्ट आहे ते म्हणजे वर्ष 2025 पर्यंत प्राथमिक शाळेतील सर्व मुलांना पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान यावर प्रभुत्व मिळायला सर्वोच्च प्राधान्य दिलं जाईल. यासाठी केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या MHRDच्या अंतर्गत राष्ट्रीय आरंभिक साक्षरता आणि संख्याज्ञान मिशन याची स्थापना करण्यात. आतापर्यंत 3 ते 6 वर्ष वयोगटातील मुलांचं शिक्षण हा सगळा महिला आणि बालकल्याण विभागाच्या अखत्यारीतला विषय. आता प्रथमच शैक्षणिक धोरणाने ती जबाबदारी NCERT कडे, MHRD कडे किंवा आताच्या शिक्षण मंत्रालयाकडे दिलेली आहे आणि निदान अभ्यासक्रम तयार करणं, त्याची रूपरेषा निश्चित करणं हा भाग शिक्षण मंत्रालयाने करावा किंवा NCERT ने करावा अशा तऱ्हेची स्पष्ट सूचना या धोरणामध्ये आलेली आपल्याला दिसते. साहजिकच एक प्रश्न असा पडतो की बालशिक्षण आणि आरंभिक साक्षरता यांना या धोरणामध्ये इतकं महत्व का मिळालेलं असं, त्याची थोडीशी कारणं आपण बघूया. संयुक्त राष्ट्रांनी काही शाश्वत विकासाची ध्येय ठरवून दिलेली आणि संयुक्त राष्ट्रांमध्ये जे जे देश समाविष्ट असतात त्या सगळ्यांना ही जी काही ध्येय आहेत ती गाठण्यासाठी काही उद्दिष्ट ठरवून दिलेली असतात आणि त्याच्यामुळे भारतासाठी निर्धारित केलेली काय उद्दिष्ट
उद्दिष्ट आहे ती आपण वाचूया, की वर्ष 2030 पर्यंत देशातील सर्व तरुण आणि बहुतेक प्रौढ हे साक्षरता आणि अंकगणित यावरती प्रभुत्व मिळवतील असं एक आपल्याला उद्दिष्ट आहे. आणि दुसरं, सर्व मुलग्यांना आणि मुलींना गुणवत्तापूर्ण बालसंगोपन आणि शिक्षण 2030 पर्यंत उपलब्ध करून देईल देश, अशा तऱ्हेचं एक आपल्यासाठी उद्दिष्ट निर्धारित केलेलं आहे. ज्या वेळेला असं एखादं उद्दिष्ट युनोच्या पातळीवर, संयुक्त राष्ट्रांच्या पातळीवर निर्धारित केलं जातं, तेव्हा आम्ही हे पूर्ण करू अशा तऱ्हेचं एक वचन आपण आंतरराष्ट्रीय समुदायाला देश म्हणून देत असतो. आणि म्हणून हे जे एक प्रकारे दिलेलं वचन असतं आपलं आंतरराष्ट्रीय समुदायाला, त्याचं प्रतिबिंब आपल्या धोरणांच्या मध्ये पडणं हे अगदीच अनिवार्य होतं. आणि त्यामुळे हा जो सस्टेनेबल डेव्हलपमेंट, ज्याच्यामध्ये एन्शुरिंग म्हणजे सर्वांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळेल असं जे एक ध्येय ठेवलेलं आहे सर्व देशांसाठी, त्याच्या अंतर्गत असलेली ही आपली टार्गेट्स आहे आणि त्याचं प्रतिबिंब आपल्याला आपल्या पॉलिसीमध्ये पडलेलं दिसतं. आता एनईपी मध्ये बालशिक्षणाबद्दल नेमकं काय काय म्हटलंय ते आपण जरा थोडं विस्ताराने बघूया, की एकूणच बालशिक्षणात सार्वत्रिकीकरण कसं केलं जाईल याची काही योजना एनईपी मध्ये मांडण्यात आली. आणि त्याच्यामध्ये असं म्हटलंय की नॅशनल करिक्युलम अँड पेडागॉगिक फ्रेमवर्क फॉर अर्ली चाइल्डहुड एज्युकेशन याची निर्मिती एनसीआरटी करेल. म्हणजे काय, तर करिक्युलम फ्रेमवर्क, एक अभ्यासक्रमाचा आराखडा देश पातळीवरती तयार करण्यात येईल आणि मग राज्य आपापल्या परिस्थितीनुसार त्याच्यामध्ये त्याचा बदल करून, त्याच्यानुसार त्याचा लवचिकतेने तो वापरून आपापल्या परिस्थितीमध्ये अभ्यासक्रमांची निर्मिती तयार करतील, अशा तऱ्हेची एक शिफारस आहे. आणि हा नॅशनल करिक्युलम पेडागॉगिक फ्रेमवर्क फॉर ईसीसी त्याची तयारी एनसीआरटी मध्ये ऑलरेडी सुरू झालेली आहे. एनसीआरटी मध्ये हे बनवण्याचं काम सुरू झालेलं आहे आणि मला वाटतं लवकरच आपल्याला ते फ्रेमवर्क काय आहे हे आपल्याला बघायला. 2005 सालचा जसा शिक्षणाच्या अभ्यासक्रमाचा आराखडा जसा होता, नॅशनल करिक्युलम फ्रेमवर्क जसं होतं, तर तशा स्वरूपाचं काही डॉक्युमेंट आपल्याला लवकरच अपेक्षित आहे आणि त्याच्या आधारे आपल्याला राज्य पातळीवर आणि मग नंतर हळूहळू डायटच्या पातळीवरती किंवा जिल्ह्याच्या स्तरावरती आपल्याला त्याच्यावरती काम करावं लागेल असं दिसतंय. आता सगळ्यात महत्वाचा भाग आहे तो असा, की हे धोरण 2020 साली येण्याच्या आधी महिला बाल कल्याण विभागातर्फे सुद्धा एक करिक्युलम फ्रेमवर्क कसं असावं याबद्दलची पॉलिसी, नॅशनल अर्ली चाइल्डहुड एज्युकेशन अँड केअर अँड एज्युकेशन पॉलिसी अशी जाहीर करण्यात आलेली होती. आणि सध्या असा प्रयत्न चाललाय की ती आधीची पॉलिसी आणि ही पॉलिसी यांचं एकत्रिकीकरण कसं होईल, याचा एकत्र विचार करून आपल्याला कशा प्रकारे अभ्यासक्रमाचा आराखडा तयार करता येईल त्याच्यावरती विचार सध्या चालू. तर बालसंगोपन आणि बालशिक्षणाचा राष्ट्रीय अभ्यासक्रम आणि अध्यापन शास्त्रीय आराखडा तयार होईल. त्या आराखड्यामध्ये 2 तुकडे असतील, 0 ते 3 वर्ष आणि 3 ते 8 वर्ष अशा मुलांच्या शिक्षणाचा. आणि हे दोन्ही तुकडे एक कंटिन्युअम किंवा एक सलगता म्हणून आपल्याला त्याच्याकडे बघावं लागेल, अशा तऱ्हेचा सुद्धा विचार त्याच्यामध्ये आहे. त्यामुळे झालंय असं की बालशिक्षणात काम करणाऱ्या 3 ते 6 वर्षाच्या वयोगटाच्या मुलांना शिकवणाऱ्या सगळ्याच मुलांना तुम्ही विचारलं की त्याचं उद्दिष्ट काय असतं बालशिक्षणाचं, तर सर्वांगीण बालविकास असं त्याचं महत्वाचं उद्दिष्ट असतं. आणि कोणी विचारलं तर पारंपरिक उद्दिष्ट जी आपण सांगतो की सामाजिक विकास व्हायला हवा, भावनिक विकास व्हायला हवा, शारीरिक विकास व्हायला हवा, अशा तऱ्हेची उद्दिष्ट ही बालशिक्षणाची पारंपरिक उद्दिष्ट असतात. मात्र त्याच्या जोडीला आता एनईपी मध्ये भाषा आणि साक्षरता विकासाचं उद्दिष्ट त्याच्यामध्ये जोडलं गेलं. याचा अर्थ असा आहे का की प्रथमच भाषा आणि साक्षरता विकासाबद्दल बोललं जात आहे, तर असं नाही. बालशिक्षणाच्या क्षेत्रामध्ये भाषा विकासाच्या बद्दल बरंच बोललं गेलेलं आहे. तर त्याची जोड म्हणजे आपण असं म्हणूया की या एनईपी मध्ये ह्या गोष्टीचा स्पेशल उल्लेख आल्यामुळे आता त्याच्याकडे लक्ष वेधलं जाईल आणि त्याच्या दृष्टीने काही काम होईल, अशा दृष्टीचं असं एक त्याचं महत्व आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे. भाषा आणि साक्षरता शिक्षणाबद्दल बालशिक्षणात काम करणारी लोक सुरुवातीपासून बोलतायत, त्यामुळे याच्याकडे लक्ष वेधणं हे या पॉलिसीमध्ये याचा उल्लेख झाल्यामुळे नक्की घडलेला आहे असं आपल्याला म्हणता येईल. आता इथे अजून एक महत्वाची जी गोष्ट आहे ती आपल्याला लक्षात घेतली पाहिजे. इथे एक धोका असा संभवतो की जे पहिली दुसरी मध्ये करायचं ते जर आपण परत खालती बालवाडीमध्ये करायला लागलो, तर मात्र त्याचा एक धोका असा संभवतो की आपण चुकीच्या प्रथा बालशिक्षणामध्ये रूढ करू. कारण बालशिक्षण किंवा 3 ते 6 वर्षाच्या मुलांचं शिक्षण हे एक स्वतंत्र शास्त्र आहे. खरं तर अपेक्षित असं आहे, ज्या अनौपचारिकतेने आपण बालवाडीमध्ये शिकवतो त्याच प्रकारची अनौपचारिकता आपल्याला पहिली आणि दुसरीच्या वर्गापर्यंत घेऊन जायला पाहिजे. या क्षेत्रामध्ये झालेलं संशोधनही असं दाखवतं की जितक्या अनौपचारिकतेने आपण लिहिण्या वाचण्याकडे वळू, तितकी मुलं लवकर आणि कमी श्रमामध्ये लिहिती वाचली. आणि यासाठी म्हणून कशा प्रकारचं साक्षरता विकासाचं कार्यक्रम आपल्याला बालवाडीमध्ये घ्यायला हवा किंवा अंगणवाडीमध्ये घ्यायला हवा, याच्याबद्दल आपल्याला बरीच माहिती करून घ्यावी लागेल. खरं तर झालंय असं की 1964-65 पासून म्हणजे साधारण 60च्या दशकापासून बालवाडीमधलं साक्षरता शिक्षण कसं असावं याच्याबद्दल एक खूप रिगरस असं संशोधन आपल्याला उपलब्ध झालेलं आहे आणि ते सातत्याने विकसित पण होतं. तर या संशोधनाचा आधार घेऊन आपल्याला बालवाडीतला किंवा अंगणवाडीतला साक्षरता विकासाचा कार्यक्रम कसा असायला हवा याचा विचार करावा लागेल. सामान्यपणे आपण जेव्हा साक्षरता म्हणतो तेव्हा आपल्याला असं वाटतं की वर्णमाला, अक्षर शिकवणं, क ख ग घ शिकवणं, इथून साक्षरतेची सुरुवात होते. मात्र हे नवं संशोधन असं सांगतं की तिथून साक्षरतेची सुरुवात होत नाही. साक्षरता ही बरीच व्यापक कल्पना आहे आणि ती जर आपण समजून घेतली तर त्याच्या आधारे कशा प्रकारे आपण मुलांना वाचता लिहितं करू शकतो याच्याबद्दलचं संशोधन आपल्याला उपलब्ध आहे. शक्यता अशी आहे की या साऱ्या संशोधनाचा एक भांडोळा एनसीआरटीच्या पातळीवरती घेतला जातो आणि ज्यावेळेला हा आराखडा निर्माण करण्यात येईल त्यावेळेला त्या संशोधनाचं एक प्रतिबिंब आपल्याला त्या आराखड्यामध्ये पडलेलं दिसेल. दुर्दैवाने मराठीमधनं या संशोधनाबद्दल वाचण्यासाठी फार काही उपलब्ध नाहीये. आम्ही प्रयत्न करतोय काही लोक की मराठीमधनं आपल्याला हे वाचण्यासाठी उपलब्ध होईल असं, आणि त्या झालेल्या संशोधनाच्या आधारे
आधारे काही गोष्टी लिहून त्या वाचण्यासाठी म्हणून उपलब्ध करून देण्याचाही आमचा विचार आहे. मात्र सध्याच्या घटकेला या विषयाच्या वरती, ज्याला इमर्जंट लिटरसी अप्रोच म्हणतात, त्याच्यावरती फार काही मराठीमधनं वाचायला दुर्दैवाने आपल्याकडे उपलब्ध नाहीये. मात्र ह्या संशोधनाचा आपल्याला सगळ्यांना थोडा परिचय करून घ्यावा लागेल. आपल्या परिस्थितीमध्ये त्याचा नेमका काय अर्थ असो हे समजून घ्यावं लागेल आणि आपल्याला परत अंगणवाड्यांच्या मध्ये जाऊन काम करावं. कारण आपल्या परिस्थितीत मुलं कशी साक्षर होतात, कशा प्रकारे मुलं पुढे शिकत जातात, ह्याबद्दलचं आपल्या परिस्थितीत झालेलं काम फार तुटून जाईल. त्यामुळे मला असं वाटतं की केवळ शिक्षकांचं प्रशिक्षण करणं, अंगणवाडी ताईंचं प्रशिक्षण करणं, याच्याही आधी आपल्याला नेमकं करायचंय काय याच्यावरती एक प्रकारची एकवाक्यता आणणं ही अत्यंत महत्वाची पायरी त्याच्यामध्ये असेल. आणि त्याच्या करता म्हणून आपल्याला हा जो आराखडा आहे राष्ट्रीय स्तरावरचा, त्याचा दुसरी एक शिफारस अशी आहे की त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या बालशाळांची जी असलेली व्यवस्था आहे ती बळकट करायला. आता कोणत्या कोणत्या बालशाळा आहेत त्याच्यामध्ये, तर स्वतंत्र अंगणवाड्या, प्राथमिक शाळांच्या आवारातल्या अंगणवाड्या, 5 ते 6 वर्षापर्यंत मुलांना शिक्षण देणारे जे शाळा असतात त्यांना जोडलेले पूर्व प्राथमिक विभाग असतील, किंवा स्वतंत्रपणे चालणाऱ्या बालशाळा असतील, काही जण जे बालवाड्या चालवतात किंवा इंग्रजी माध्यमाच्या अशा अनेक चेन स्कूल्स आहेत त्या असतील, आश्रम शाळांचा सुद्धा एक त्याच्यामध्ये उल्लेख आहे. त्यामुळे मला अजूनही क्लॅरिटी येत नाही की आश्रम शाळेमध्ये नेमकं 3 ते 6 वयोगटाच्या मुलांच्या शिक्षणाची व्यवस्था करायची म्हणजे काय करायची. कारण या क्षेत्रात काम करणारं कोणीच असं म्हणणार नाही की 3 ते 6 वयोगटाच्या मुलांना आश्रम शाळेमध्ये ठेवावं. ती मुलं फारच लहान असतात. मात्र माझा कदाचित त्याचा अर्थ असा असावा की आश्रमशाळेच्या परिसरात जिथनं मुलं आश्रमशाळेमध्ये येणार आहेत त्या परिसरातल्या सर्व अंगणवाड्या किंवा त्या परिसरातल्या सर्व बालशाळा बळकट करणं असा त्याचा अर्थ आपल्याला घ्यावा लागेल असं वाटतं. आणि इतर पर्यायी शाळा की ज्या वेगळ्या अल्टरनेटिव्ह स्कूल्स म्हणून मानल्या जातात, होम स्कूलिंग करणारी लोक असतात, या सर्वांसाठी 3 ते 6 वर्ष वयोगटातल्या मुलांच्या शिक्षणासाठीचा हा आराखडा लागू असेल असं एनईपी मध्ये सुचवलं. थोडक्यात पहिल्यांदाच देशामध्ये असं कॉम्प्रिहेन्सिव्ह फ्रेमवर्क देशाच्या पातळीवरती इश्यू केलं जातं. आणि याचं महत्व असं आहे की या फ्रेमवर्क नुसार जर आपण पुढे गेलो तर आपली जी 2 उद्दिष्ट आपण बघितलेली होती आंतरराष्ट्रीय पातळीवरती निर्धारित केली ती गाठायला मदत होईल असं एक विश्वास एनईपी मध्ये व्यक्त करण्यात आला. आणखीन एक महत्वाची रेकमेंडेशन आहे म्हणजे अंगणवाड्या शाळा संकुलाचा भाग करण्यात येईल. स्कूल कॉम्प्लेक्स नावाची कल्पना आहे. महाराष्ट्रासाठी काही ती नवीन आहे असं नाही. आपल्याकडे एकूण जे केंद्राची रचना असते तशाच स्वरूपाची ती रचना आहे की केंद्र असतं, केंद्र शाळा असते आणि त्याला जोडलेल्या मग इतर शाळा असतात. तर तशा स्वरूपाचं कॉम्प्लेक्स असेल आणि त्याच्यामध्ये अंगणवाडी कार्यकर्ती, पालक, मुलं या सगळ्यांना सहभागी करून घेतलं जाईल. थोडक्यात सध्या अंगणवाडी हा मुख्यत्वे करून आरोग्य विभागाचा कार्यक्रम आहे, तर तो शिक्षण विभागाच्या सुद्धा अंतर्गत येईल असं दिसतंय. आणि शिक्षणाचं काम अंगणवाड्यांच्या मधनं सुरू होणं या तऱ्हेचं एक अपेक्षा एनईपी मध्ये केलेली आपल्याला दिसते. त्याच्यामध्ये सगळ्यात मोठं आव्हान असेल ते असं की शिक्षण विभाग आणि महिला बाल कल्याण विभाग यांना एकत्र काम करावं. आणि हे एकत्र काम जिल्ह्याच्या पातळीपासून खरं तर म्हणजे राज्याच्या पातळीवरती सुद्धा, परंतु जिल्ह्याच्या पातळीवरती मात्र नक्कीच करावं लागेल. याचं कारण जरी प्रशिक्षण तयार करणं किंवा अभ्यासक्रम तयार करणं हा भाग शिक्षण विभागाने केला तरी तो प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी करणं यासाठी मात्र आपल्याला महिला बाल कल्याण विभागासोबत काम करावं लागेल असं दिसतंय. जोपर्यंत हे 2 विभाग एकत्र येणार नाही तोपर्यंत अभ्यासक्रम तयार होईल, परंतु तो प्रत्यक्षात आणण्यासाठी म्हणून लागणारी जी यंत्रणा आहे ती यंत्रणा सगळीच महिला बाल कल्याण विभागाच्या अंतर्गत असणार आहे आणि त्यांच्या बरोबर काम करणं अशी भूमिका शिक्षण विभागाला ठेवावी लागेल. महाराष्ट्रामध्ये आकार म्हणून जो एससीआरटी तर्फे बाल शिक्षणाचा कार्यक्रम तयार केला होता त्याची अशी एकत्र अंमलबजावणी काही प्रमाणात काही भागांमध्ये करण्यात आलेली होती आणि त्यावेळेला दोन्ही विभागांनी एकत्र येऊन राज्य पातळीवरती काम केलेलं होतं. तर तशाच प्रकारे आता प्रत्येक जिल्ह्यामध्ये आपल्याला या प्रकारे काम एकत्र येऊन करावं लागेल. कारण मी प्रशिक्षण दिलं पण प्रशिक्षण शेवटी त्याचं फॉलोअप आहे, ते प्रत्यक्ष अंगणवाडी ताईंपर्यंत पोहोचलं की नाही, त्यांना काय अडचणी आहेत, हे सगळे भाग जे आहेत ती सारी यंत्रणा महिला बाल कल्याण विभागाच्या अंतर्गत असेल आणि त्यामुळे एक प्रकारचं समन्वय डेप्युटी सीईओ आणि ईओ यांच्यामध्ये या कार्यक्रमासाठी असणं ही अत्यंत महत्वाची गरज आहे. बालशाळेमध्ये काम करणारे टीचर्स आणि कार्यकर्ता यांचं सबलीकरण याच्याबद्दल एनईपी मध्ये काही गोष्टी म्हटल्या गेल्या. आता हे 2 शब्द जरा महत्वाचे आहेत, आपण समजून घेऊया की शिक्षक आणि कार्यकर्ता असे 2 शब्द वापरले त्यांनी. तर अजूनही बालशिक्षणात शिकवणाऱ्या अंगणवाडी कार्यकर्त्यांना आपण शिक्षक म्हणायला तयार नाही आहोत. त्यांच्याकडनं काम मात्र आपण शिक्षकाचं अपेक्षित नक्कीच करतोय, कारण जे पहिली दुसरी मध्ये करणार त्याचाच महत्वाचा भाग खालती अंगणवाडीमध्ये खरं तर होणार आहे. त्यांनी काम शिक्षकाचं करायचंय पण आपण त्यांना म्हणताना मात्र अजून कार्यकर्ता म्हणतोय, तर याचं उघड कारण आहे कार्यकर्ते शिक्षक होण्यासाठी म्हणून एनसीटीईने जी काही एक पात्रता जाहीर केलेली आहे त्याच्यामध्ये बऱ्याचशा अंगणवाडी कार्यकर्त्या बसणारच नाहीत आज. आणि एवढ्या मोठ्या प्रमाणावरती जर कार्यकर्ता या कामातून बाहेर काढणे त्यांना शक्य नाही, तर त्याच्यामुळे कार्यकर्ता स्टेटस त्यांची कायम ठेवली जाईल, मात्र त्याच्यामध्ये त्यांना बालशिक्षणाचं काम करता यावं याकरता त्यांचं सबलीकरण केलं जाईल अशा तऱ्हेची एक योजना पॉलिसीमध्ये सुचवण्यात आलेली आहे. ज्या 12वी पेक्षा कमी शिकलेल्या अंगणवाडी कार्यकर्ते आहेत त्यांच्यासाठी 1 वर्षाचा अभ्यासक्रम राज्यांनी तयार करावा आणि हा अभ्यासक्रम 1 वर्षाचा म्हणजे 1 वर्ष पूर्ण वेळाचा नसेल तो ब्लेंडेड मोड मध्ये असेल. म्हणजे काही भाग हा फेस टू फेस केला जाईल वर्कशॉपच्या माध्यमातून, काही भाग त्यांचा ऑन जॉब होईल अशा तऱ्हेची एक रेकमेंडेशन आहे. आणि हा अभ्यासक्रम तयार करण्याचं काम जे बाल शिक्षणाचे विभाग आहेत वेगवेगळ्या विद्यापीठांच्या मधले त्यांना करता येणं शक्य आहे असं एकूण पॉलिसीच्या स्कोपमध्ये दिसतं. आणि 12वी किंवा अधिक शिक्षणपेक्षा त्यापेक्षा जास्त शिक्षण असणाऱ्या कार्यकर्त्यांसाठी 6 महिन्याचा प्रमाणपत्र अभ्यासक्रम तयार करण्यात यावा अशा तऱ्हेचं एक रेकमेंडेशन आहे. कदाचित हे दोन्ही
अभ्यासक्रम डाएटच्या मार्फत चालवण्याचा विचार सुद्धा केला जाऊ शकतो. पण हे सगळं माझं स्पेक्युलेशन आहे. याबद्दल कोणी म्हणजे राज्य स्तरावरती नेमकं काय निर्णय होतो आणि कशा प्रकारे राज्य पुढे घेऊन जाऊ इच्छितं हे ठरवणं हे एका दुसऱ्या माणसाचं काम नाही. मला वाटतं की या संदर्भामध्ये राज्य स्तरावरती ज्यावेळेला काम सुरू होईल त्यावेळेला याच्याबद्दलचे निर्णय घेतले जातील. बालसंगोपन आणि बालशिक्षण यांच्यामधील व्यावसायिक प्रशिक्षण देणारी लोक आपल्याकडे कमी आहेत आणि त्याच्याकरता म्हणून राज्यांनी आपापल्या गरजांप्रमाणे बालसंगोपन आणि शिक्षण देणाऱ्या व्यक्तींसाठी व्यावसायिक प्रशिक्षणांची निर्मिती करावी असंही याच्यामध्ये म्हटलेलं आहे. म्हणजे उदाहरणार्थ 11वी-12वीच्या स्तरावरती काही जण बालशिक्षण हा विषय घेतात किंवा बालशिक्षण आणि संगोपनाचा विषय घेऊन 11वी-12वी करतात. याच्यामध्ये पुढे पदवी सुद्धा घेतात. SNDT महाविद्यालयामध्ये अशा प्रकारची पदवी उपलब्ध आहे. तर असे अभ्यासक्रमांची आपल्याला गरज पडेल, कारण नेमकं अंगणवाडीमध्ये कसं शिकवावं, काय काम करावं याबद्दल एकूण जे काही मार्गदर्शन करायला हवं त्याबद्दल आपली समज चांगली बनणं, दृढ बनणं आणि चांगले गुणवत्तापूर्ण प्रशिक्षक तयार होणं अशी एक गरज मोठ्या प्रमाणावर पुढे लागेल असं दिसतंय आणि त्या दृष्टीने तयारी करावी असं या धोरणामध्ये म्हटलेलं आहे. आता जो आरंभिक साक्षरता आणि संख्याज्ञानाचा भाग आहे त्याच्याकडे आपण वळूया की एकूणच आपण साक्षरतेवरती प्रभुत्व येणं म्हणजे काय, प्रभुत्व पातळी म्हणजे काय याची एक व्याख्या मी तुमच्या समोर ठेवली आहे की 6वीच्या वर्गातली मुलं समजा जर साध्या मजकुराचा अर्थ थोडा मागे पुढे लावून वाचू शकली, अर्थ समजू शकली तर त्याला वाचता येतो असं ढोबळमानाने म्हटलं जातं आणि विकसनशील देशांच्या मध्ये या तऱ्हेची व्याख्या बऱ्याच वेळेला वापरली जाते. तर त्याच्यामुळे ही व्याख्या आपण आपल्या थोडीशी डोक्यामध्ये ठेवूया पुढचं सगळं बघून घेत असताना. आता जो नकाशा तुम्हाला दिसतोय तर त्याच्यामध्ये असं दिसतंय की आपल्या भारताचा भाग जांभळ्या रंगामध्ये रंगवलेला दिसतोय आणि तिथे असं दिसतंय की मध्य आणि दक्षिण आशियातील साक्षरता शिक्षणाची किमान पातळी गाठू न शकणारी मुलं ती 80% मुलं शाळेत आहेत. जी मुलं गाठत नाहीये तेवढी पातळी ती शाळेत नाहीयेत म्हणून ती गाठत नाहीयेत असं नाही, तर ती शाळेमध्ये आहेत. आणि हा जो अहवाल मी दाखवतोय हा युनोचा अहवाल आहे, म्हणजे संयुक्त राष्ट्रांच्या स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्यूटने प्रसिद्ध केलेला अहवाल आहे. त्यामुळे मुलं शाळेत नाहीयेत असा आपला प्रश्न नसून काय नेमकं शाळेत घडतंय आणि अंगणवाडीत काय घडणार आहे याच्यावरती ते अवलंबून आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. आणि म्हणून या धोरणामध्ये सुद्धा आपल्याला असं दिसेल की एकूणच NEP मध्ये ह्या गोष्टींवर भर येण्याचं कारण की ही या प्रकारची आकडेवारी जी वेगवेगळ्या स्तरावरनं प्रसिद्ध होत होती त्याच्यामध्ये आहे. म्हणजे मुलं शाळेत आहेत पण ती वाचन लिखाणामध्ये मागे आहेत अशा तऱ्हेचा भाग त्याच्यामध्ये प्रस्तुतपणे पुढे येतो आणि म्हणून त्याच्यावरती भर दिला जावा अशा तऱ्हेचं एक आर्ग्युमेंट त्याच्यामध्ये आलेलं. आणि 2025 पर्यंत हे गाठावं अशा तऱ्हेचा एक महत्वाकांक्षी उद्दिष्ट आपल्या समोर ठेवलेलं आहे. म्हणजे 2020 तर आपलं कोविडमध्ये गेलंय, 21 सुद्धा नेमकं कसं जाणार आहे आपल्याला माहिती नाही आणि त्याच्यानंतर आपल्याला जेमतेम 3-4 वर्ष हातामध्ये आहेत हे उद्दिष्ट गाठण्यासाठी. आणि त्यामुळे येत्या काळामध्ये मोठ्या प्रमाणावरती आरंभिक साक्षरता या विषयावरती मंथन होईल आणि शाळांमधनं अशा तऱ्हेचे कार्यक्रम आपल्याला करावे लागतील असं दिसतं. आरंभिक साक्षरता आणि संख्याज्ञान शिकवण्यासाठी शिक्षकांचाही सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास व्हायला पाहिजे असं या धोरणात म्हटलेलं आहे. आपण सगळ्यांनाच डीएडचा अभ्यासक्रम व्यवस्थित माहिती आहे, तर एकूण डीएडच्या अभ्यासक्रमात साक्षरता कशी शिकवायची किंवा संख्याज्ञान आरंभिक कसं शिकवायचं याच्यावर फारच थोडा भर आहे असं आपल्याला दिसतं आणि त्यामुळे त्या भागावरती भर जास्त येण्याची शक्यता पण आहे की नेमकं काय करावं. आणि हे जगभरामध्ये अशी परिस्थिती आहे सध्या की साक्षरता कशी विकसित होते याच्याकरता युनिव्हर्सिटीजमध्ये स्वतंत्र डिपार्टमेंट काम करत असतात आणि आपल्याला असं वाटतं की अक्षरं शिकवली किंवा वर्णमाला शिकवली म्हणजे मुलं साक्षर झाली, तर इतका मर्यादित अर्थाचा साक्षरतेचा कोणी घेत नाही आणि त्याच्यामुळे त्या दृष्टीने आपल्या परिस्थितीमध्ये कशा प्रकारे काम केलं जावं, कशा प्रकारे शिकवलं जावं याच्यावरती शिक्षकांचा सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास घडायला हवा असं NEP मध्ये म्हटलंय. आणि त्यासाठी प्रशिक्षणांची त्यासाठी काही वेगवेगळ्या मार्गांचा अवलंब कसा केला जाईल याच्यावरतीही बराच भाग भर येईल असं वाटतं. अजून एक महत्वाचा भाग आहे तो म्हणजे स्थानिक भाषा जाणणाऱ्या शिक्षकांच्या नियुक्तीवरती भर दिला जावा असं दिसून आलेलं आहे की जिथे शाळेची भाषा आणि मुलाची घरची भाषा याच्यामध्ये अंतर असतं बरोबर, तिथे साक्षरतेमध्ये बऱ्याच अडचणी मुलांना येतात. कारण साक्षरतेचा पाया हा तोंडी बोलली जाणारी भाषा आहे आणि ती भाषा जर वेगळी असेल तर साक्षरतेचा नेमका अर्थ काय, केव्हा शाळेच्या भाषेमध्ये बोलायचं, केव्हा घरची भाषा वापरायची, का दोन्ही भाषा एकत्र करून वापरायच्या, या तऱ्हेचे प्रश्न आपल्या समोर असतात आणि त्याच्यामध्ये काही एक भूमिका आपल्याला घ्यावी लागेल. त्या दृष्टीने इथे असं म्हटलं की स्थानिक भाषा जाणणाऱ्या शिक्षकांच्या नियुक्तीवरती भर दिला जावा, विशेषतः अशा भागांमध्ये ज्या ठिकाणी मुलाची घरची भाषा खूप वेगळी. आता चंद्रपूरच्या जवळच असलेला गडचिरोली जिल्हा जो आहे तर तिथे तुम्हाला माहिती असेल की बऱ्याच मुलांची भाषा माडिया किंवा गोंडिया, तर माडिया आणि गोंडिया दोन्ही भाषा मराठीला फार जवळच्या नाही, दक्षिण भारतीय भाषांना जवळ असणाऱ्या भाषा आहेत. आणि अशा वेळेला मुलं जेव्हा मराठीतनं शिकत असतात आणि घरी माडिया किंवा गोंडी बोलत असतात तेव्हा ही दरी कशी भरायची, नेमकं काय करायचं त्याच्याकरता याच्यावर काम होणं गरजेचं आहे. आणि त्याच्यासाठी म्हणून स्थानिक भाषा किमान शिक्षकाला यायला हवी भाषा हे धोरणामध्ये स्पष्टपणे म्हटलेलं. कारण काय आहे की मुलाची घरची भाषा नाकारून आपण शिक्षण घडवूच शकत नाही. अगदी इंग्लिश माध्यमाच्या शाळांचं उदाहरण घ्या. समजा पहिलीमध्ये आलेल्या मुलांच्या बरोबर मी असं म्हटलं की फक्त तुमच्याशी इंग्लिश मधनं बोले, दुसऱ्या भाषेत बोलायचं नाही, तर मुलं आणि शिक्षकांच्या मधला संवादच संपतो. आणि घरची भाषा हा अडसर नसून घरची भाषा ताकद आहे मुलाची आणि तो एक रिसोर्स आहे, एक संसाधन आहे, त्याचा आधार घेऊन आपल्याला शाळेच्या भाषेपर्यंत मुलाला घेऊन यायचंय. घरची भाषा आणि शाळेची भाषा याच्यातली दरी कशी सांधावी, कसा पूल बांधावा याच्याबद्दल बरंचसं काम होणं गरजेचं आहे आणि ते झाल्याशिवाय साक्षरतेचं जे उद्दिष्ट आपण
ठरवलंय ते गाठता येणं हे कठीण आहे असं पॉलिसीमध्ये म्हणतं. आणि म्हणून स्थानिक भाषा येणाऱ्या शिक्षकांची नियुक्ती व्हावी अशा तऱ्हेचा एक मुद्दा त्याच्यामध्ये आलेला आपल्याला दिसतो. अजूनही काही गोष्टी ज्या इथे सुचवल्या गेलेल्या आहेत त्या म्हणजे की विद्यार्थ्यांनी एकमेकांना शिकवावं अशा तऱ्हेची अपेक्षा केलेली आहे. प्रशिक्षित स्वयंसेवकांमार्फत विद्यार्थ्यांना साक्षरतेचं शिक्षण देणं अशाही तऱ्हेचं एक रेकमेंडेशन आहे. आणि एका साक्षर व्यक्तीने एका विद्यार्थ्याला वाचायला शिकवणं अशा तऱ्हेचं एक रेकमेंडेशन याच्यामध्ये आहे. थोडक्यामध्ये एका अभियानासारखं हे सगळं पुढच्या काही वर्षांच्या मध्ये चालू होईल असं दिसतंय. किंबहुना ह्या धोरणाचं जे पहिलं रूप आपल्याला प्रात्यक्षिक पातळीवरती दिसेल ते या साक्षरता आणि बालशिक्षण या दोन क्षेत्रांच्या मध्ये दिसेल असं दिसतंय. कारण पॉलिसीमध्ये असं स्पष्टपणे म्हटलेलं आहे की जर आपण हे लवकरात लवकर उद्दिष्ट गाठू शकलो नाही तर पुढची पॉलिसी ही तशी निरर्थक आहे. कारण कुठल्याही प्रकारचं औपचारिक शिक्षण जर आपल्याला घ्यायचं असेल तर ह्या 2-3 ज्या गोष्टी आहेत, एक बेसिक संख्याज्ञान आणि साक्षरता, त्याच्यावरती पुरेशी पकड असल्याशिवाय आपण पुढचं शिक्षण घेऊ शकणार नाही. आणि पुढची पॉलिसी जर अर्थपूर्ण तयार व्हायला हवी असेल तर टाइम बाउंड पद्धतीने एका कालमर्यादेमध्ये आपल्याला ही उद्दिष्ट गाठावी लागतील. त्यामुळे या क्षेत्रामधलं संशोधन, या क्षेत्रामधलं प्रशिक्षण, या क्षेत्रामधले अभ्यास आणि या क्षेत्रामध्ये प्रत्यक्ष मोठ्या प्रमाणावरती, लहान प्रमाणावरती, मध्यम प्रमाणावरचे कार्यक्रम असं सगळं सुरू होण्याची शक्यता या पॉलिसीच्या रोलआउटच्या मध्ये आपल्याला दिसते. राष्ट्रीय स्तरावरती साक्षरता आणि संख्याज्ञान मिशन जसं स्थापन जाईल तर तसं त्या मिशनच्या अंतर्गत येणारं काम हे हळूहळू राज्यांच्या पातळीवर आणि राज्यांच्या पातळीवरनं जिल्ह्याच्या पातळीवरती पोहोचायला सुरुवात होईल. त्यावेळेला आपापल्या जिल्ह्याच्या गरजा लक्षात घेऊन आपण काम करावं लागेल असं वाटतं. खरं तर एक आराखडा राष्ट्रीय स्तरावरती बनवला जाऊ शकतो, पण पूर्व प्राथमिक शाळेचा अभ्यासक्रम प्रत्यक्ष राष्ट्रीय स्तरावरती बनवता येणं शक्यच नाही. त्याचं कारण लहान मूल हे त्याच्या परिसराशी जोडून शिकत, त्यामुळे नेमकं काय करायचं याच्याबद्दलची काही मार्गदर्शक तत्व आपल्याकडे येतील, पण आपली परिस्थिती आणि आपला परिसर हे लक्षात घेऊन, आपल्या मुलांची गरज लक्षात घेऊन स्थानिक पातळीवरती लवचिकतेने ती तत्व कशी वापरायची हे एक आव्हान आपल्या सगळ्यांच्या समोर असतं. आणि मला वाटतं की जर आपण हे लवचिकतेने वापरलं नाही तर जी उद्दिष्ट आपल्याला गाठायची ती गाठता येणं हे अधिकच अवघड होऊन बसेल. याचं कारण बालवाडी मधला लवचिकपणा पहिली दुसरी मध्ये घेऊन गेलो आपण तर आपण यशस्वी होऊ. पहिली दुसरी मधला जे एक औपचारिक पद्धत आहे ती जर आपण बालवाडीमध्ये ढकलायचा प्रयत्न केला तर मात्र त्याचे परिणाम हे जास्त विपरीतच होतील हे आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे. थोडक्यामध्ये हा एक नवा विषय आपल्या समोर आलेला आहे. याचं शास्त्रशुद्ध आणि सखोल प्रशिक्षण बऱ्याच वेळेला आपल्या बीएडच्या किंवा बीएडच्या अभ्यासक्रमात नसतंच. त्याच्यामुळे त्याच्यावरती आपल्याला लक्ष द्यावं लागेल. आपल्याला ते नवीन त्यातल्या संकल्पना, नवीन संबोध अवगत करून घ्यावे लागतील. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याची प्रॅक्टिस, की प्रत्यक्ष वर्गात हे दिसायला कसं पाहिजे, प्रत्यक्ष वर्गात हे घडायला कसं पाहिजे याच्याबद्दल आपल्याला विचार करावा लागेल. मला वाटतं ह्या सगळ्या मांडणीच्या शेवटी मी एवढंच सांगू इच्छितो की हे खरंच शक्य आहे का बालवाडीच्या पातळीवरती किंवा अंगणवाडीच्या सेविकांच्या बरोबर करणं, अशी एक शंका कदाचित मनामध्ये येईल. आम्ही जवळजवळ आमच्या संस्थेतर्फे 1700 अंगणवाडी वर्कर्स बरोबर काम करतोय आणि त्यांनी अतिशय उत्तम प्रकारे ह्या अत्यंत नव्या संशोधनावरती आधारित असलेल्या कल्पना त्यांच्या अंगणवाडीमध्ये प्रत्यक्षात आणून दाखवली. करायला काय पाहिजे की एक तर त्यांना थोडासा वेळ द्यायला हवा आणि पुरेसं हँड होल्डिंग द्यायला. हे एका रात्रीत घडणारे बदल नाहीये. तर सातत्यपूर्ण जर त्यांच्याबरोबर आपण काम करत राहिलो, 1 वर्ष, 1.25 वर्ष, 2 वर्ष, आमचा साधारणपणे अनुभव असा की 2 वर्ष तरी हँड होल्डिंग करावं लागतं आणि मग त्यानंतर अंगणवाडी सेविका उत्तम प्रकारे स्वतंत्रपणे काम करू शकतात. अशा प्रकारचे काही कार्यक्रम आपल्याला करून व्हावे लागतील आणि त्याच्या आधारे आपण पुढे जाऊ शकतो असं एकूण याच्यामधनं दिसतं. एकूणच गेली 22-23 वर्ष मी बाल शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये काम करतोय. प्रथमच इतक्या ठसठशीतपणे आणि निशंकपणे राष्ट्रीय स्तरावरती बाल शिक्षणाचं उल्लेख केला जाणं आणि त्याच्यावरती भर येणं, त्याच्यावरती फोकस येणं ही आशादायक बाब आहे आमच्यासाठी. मात्र त्याच वेळेला एवढ्या मोठ्या स्केलवरती ज्यावेळेला आपण बाल शिक्षणाचं काम करणार आहोत त्यावेळेला समाजापर्यंत, शिक्षकांपर्यंत, प्रशिक्षकांच्या पर्यंत हा विषय कसा पोहोचवावा याही तऱ्हेचं एक आव्हान डोळ्यासमोर दिसतं. हे घडू शकतं, हे निश्चित आहे. फक्त त्याकरता एक दीर्घकालीन योजना, 3-4 वर्षांची योजना एकत्र तयार होणं ही त्याची किल्ली असेल असं मला वाटतं. मला इथे बोलायला संधी दिली त्याबद्दल मनापासून धन्यवाद. धन्यवाद सर. आपण खूप छान असं आम्हाला मार्गदर्शन केलेलं. सर, आता आपण प्रश्न उत्तराच्या तासाकडे थोडंसं जाऊया. आजचा आपला पहिला प्रश्न आहे, शिक्षणात बालवयात आढळलेले गुण समोरील वर्गात कसे जोपासले जाईल, यासाठी काही उपाययोजना आहे का, जेणेकरून विद्यार्थी त्याच गुणात करिअर करेल? पहिली गोष्ट आपण एक लक्षात घेऊया की बालवयामध्ये आढळलेले गुण घेऊनच मूल पुढे करिअर करेल अशी अपेक्षाच आपण करणं आजच्या काळामध्ये खरं तर चुकीचं ठरेल. बालवयामध्ये जे गुण असतात ते त्या वेळेच्या आवडी, त्या वेळेचे छंद अशा तऱ्हेचे असतात. खरं तर आपल्याकडे आता करिअरच्या बाबतीमध्ये असं झालेलं आहे की कोणीच उच्च शिक्षित व्यक्ती एकच करिअर आयुष्यभर करेल अशा तऱ्हेची शक्यताच आता हळूहळू कमी व्हायला लागलेली आहे. किंबहुना जग इतक्या वेगाने बदलतंय की तुम्हाला कदाचित आपल्या करिअरच्या पाथवरती मध्ये मध्ये वळणं घ्यावी लागतील, काही नवीन गोष्टी एक्सप्लोर कराव्या लागतील. काही करिअर्स ही येत्या काही वर्षामध्ये रिडंडंटच होतील, म्हणजे संपतील सुद्धा कदाचित, कारण ज्या वेगाने जग आणि टेक्नॉलॉजी बदलतीये त्याचा विचार केला. बालकाच्या बाजूने जर विचार केला तर मला वाटतं की त्याचं गुण जोपासण्यासाठी म्हणून जरूर प्रयत्न करावेत. मात्र हे लादू नये बालकांच्या वरती की बाबा तू याच गोष्टीमध्ये करिअर केलं पाहिजे. मुलांना ते निवडीचं स्वातंत्र्य त्या वेळेला दिलं पाहिजे. एखादी गोष्ट जी मला आता आवडत असते तर कदाचित असं पुढे होऊ शकतं, पुढे गेल्यावर ती नाही आवडणार, ती तसा रस त्याच्यामध्ये नाही टिकणार माझा आणि मला काही वेगळं करावं असं वाटतं. त्यामुळे त्या तऱ्हेचं
स्वातंत्र्य मुलांना असणं आणि त्या तऱ्हेचा ताण आपण मुलांच्यावरती न आणणं, हीच मला वाटतं त्याच्यामधली सगळ्यात महत्वाची बाब आहे. मुलांचं करिअर हा सगळ्यांचा आपला जिव्हाळ्याचा विषय असतो, पण त्यासाठी लहान वयापासून काही करणं, याच्यापेक्षा लहान वयामध्ये त्यांना त्या वयाला जे गरजेचं आहे ते देत राहणं असं आपण करावं. पुरेसं स्वातंत्र्य आणि एक्सपोजर द्यावं. मला वाटतं 10वी-12वी नंतर बऱ्याचशा मुलांचे करिअरचे पाथ हे थोडेसे अंधुक असतात, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये स्पष्टता हळूहळू येत जाते. त्यामुळे आपण अगदी लहानपणापासून अशा तऱ्हेचं करिअर, हे तऱ्हेचं गोष्ट डोळ्यासमोर ठेवून जर करायला गेलो तर कदाचित ते आपल्याला स्वतःला आणि मुलाला दोघांनाही फ्रस्ट्रेशन मध्ये घेऊन जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे असं करूच नाही. रचनावादी सिद्धांत पद्धतीचा वापर आपण पूर्व प्राथमिक शिक्षणात कसा करून घेता येईल? मी म्हटलं तसं रचनावाद हे एक प्रकारचं शिकण्याचा सिद्धांत आहे आणि त्याच्या जोडीला इतर अनेक सिद्धांत आपण करत असतो. त्यामुळे रचनावाद ही काही पद्धत नाही, हा एक सिद्धांत आहे की ज्याच्यात असं मानलं जातं की मूल स्वतःच्या ज्ञानाची निर्मिती स्वतः करत असतं. म्हणजे मूल म्हणजे काय असं एक टेप रेकॉर्डर नाही की ज्याच्यावरती आपण ज्ञान रेकॉर्ड करून ठेवू शकतो, किंवा मूल म्हणजे कोरीपाटी पण नाही की ज्याच्यावरती आपण काय हवं ते लिहू शकतो. त्यामुळे ज्या प्रकारचं एक शास्त्र बालशिक्षणाचं घडलेलं आहे की ज्याच्यामध्ये मुलं प्रत्यक्ष वस्तू हाताळतात, प्रत्यक्ष वस्तू हाताळून त्याच्या आधारे शिकतात, किंवा अंगणवाडीमध्ये तुम्ही पाहिलं असेल तर वेगवेगळ्या प्रकारच्या अनुभव त्यांना तिथे दिले जातात आणि त्या अनुभवातून मुलं शिकत असतात. तर ह्या सगळ्यामध्ये गृहीतक हेच आहे की मूल स्वतःचा अनुभव रचतंय. त्यामुळे रचनावादी पद्धत जर तुम्ही जे बालशिक्षण मी म्हणतोय त्याचा जर बारकाईने अभ्यास केला तर तुम्हाला असं दिसेल की मूल स्वतः ज्ञान रचणं याला बालशिक्षणात सुरुवातीपासूनच महत्व. त्यामुळे ज्या प्रकारे जे एक वैकासिक दृष्टीने घातलेलं जे बालशिक्षणाचं शास्त्र आहे ते जर आपण अभ्यासलं तर तुम्हाला असं लक्षात येईल की ज्याला आपण आज रचनावाद असं म्हणतोय ते बालवाडीच्या शिक्षणामध्ये ऑलरेडी आहेच. तुम्ही जर प्रत्यक्ष बारकाईने जाऊन बघितलं तर, कारण तिथे शिक्षिका सांगतेय आणि मूल लक्षात ठेवतंय असं फारसं नाहीच आहे. मूल करून, प्रत्यक्ष वस्तू हाताळून, वेगवेगळे अनुभव घेऊन, शिक्षकाशी बोलून, एकमेकांशी बोलून, मुलांशी जमवून घेऊन अशा रीतीनेच शिकत असतं. त्यामुळे तशा प्रकारे जर आपण एकूणच बालशिक्षणाचा सगळा एक सांगोपांग अभ्यास केला तर आपल्याला लक्षात येईल तिथे दिलेलं जाणारं शिक्षण रचनावादाच्या चौकटीमध्ये बसणं सहज शक्य. वय 3 ते 8 दरम्यान मानसिक स्वास्थ्य व पोषण संबंधी जबाबदारी कोणाची असेल, त्यासाठी NEP 2020 मध्ये काय योजना आहे? मानसिक स्वास्थ्याबद्दल काही काही उल्लेख आहे, पण पोषणाची जबाबदारी ऑब्व्हियसली जी आता यंत्रणा काम करते त्यांचीच असेल. म्हणजे पोषणाचं महत्व कमी करून शिक्षणाचं महत्व आणा असं काही NEP मध्ये म्हटलेलं नाही. NEP मध्ये काय म्हटलेलं आहे की शिक्षणाचा भाग त्या मानाने वीक आहे, तो मजबूत करा. त्यामुळे आता ज्या प्रकारे पोषणाची व्यवस्था चालू आहे त्याच्यात काही बदल होणार नाही. त्या प्रकारे जे आता चालू आहे तसंच चालू राहणार. त्याच्या जोडीला शिक्षणाचा भाग मजबूत करण्यात यावा. कौशल्याधिष्ठित शिक्षण संकल्पना पूर्व प्राथमिक शिक्षणात कशा पद्धतीने अंतर्भूत केलेली आहे? आम्हाला कौशल्याधिष्ठित शिक्षण संकल्पना म्हणजे काय नेमकं ते नाही कळलं, पण आपण जर स्किल्स म्हणत असू म्हणजे वेगवेगळ्या प्रकारची, तर बालशिक्षणाच्या क्षेत्रामध्ये असं स्किल बेस्ड असं एज्युकेशन नसतं. बालशिक्षणामध्ये आपल्याला पूर्ण मुलाच्या विकासाचा विचार करावा लागतो आणि त्यामुळे सर्वांगीण विकासासाठी म्हणून बेतलेलं शिक्षण अशा तऱ्हेचा विचार त्याच्यामध्ये आपल्याला करावा लागतो. एक एक सुट कौशल्य शिकवणं असा भाग बालवाडीमध्ये फारसा नाही. आणि ज्याला आपण म्हणजे कौशल्य जर आपण व्यावसायिक कौशल्य म्हणत असू तर त्याचा तर काही संबंधच येत नाही बालवाडीच्या स्तरामध्ये, पण शैक्षणिक पातळीवरची जी काही कौशल्य असतील तीही म्हणूया आपण, तर ती इंटिग्रेटेड पद्धतीने नॉर्मली शिकवली जातात. म्हणजे काय होतं, तर अंगणवाडी सेविका एखादा अनुभव प्लॅन करते आणि त्यातनं वेगवेगळी कौशल्य विकासाचे वेगवेगळे भाग विकसित होत. मी छोटंसं एक उदाहरण देऊन सांगतो की समजा मी मुलांना सांगितलं की दररोज अंगणवाडीमध्ये आल्यावर प्रार्थनेच्या वेळेला आकाश कसं आहे ते बघायचं आणि रंगवून ठेवायचं की आज आकाशात ढग होता का काय होता आणि मग 3-4 दिवसांनी बघायचं की मागचे 3-4 दिवस काय कशा प्रकारची हवा होत. तर हे करत असताना मुलाचं निरीक्षण कौशल्य विकसित होतंय, मूल भाषा वापरतंय, मूल रेकॉर्ड करायला शिकतंय काही गोष्टी. ह्या सगळ्या गोष्टी जरी मूल करत असलं तरी सुट कौशल्यांचं शिक्षण असा भाग एकूणच बालशिक्षणामध्ये नाही. पूर्व प्राथमिक शिक्षण देण्यासाठी यंत्रणा कशी उभी करणार? यंत्रणा उभी नवी केली जाईल असं मला वाटत नाही. जी यंत्रणा उभी आहे त्यांचाच व्यावसायिक विकासावरती भर दिला जाईल असं एकूण दिसतं. म्हणजे अंगणवाडीचं जाळं हे आपल्याकडे प्रचंड मोठ्या प्रमाणावर उभं आहे, त्याचा वापर करून घेतला जाईल असं दिसतंय आणि अंगणवाडी सेविकांना या प्रकारचं शिक्षण कसं दिलं जावं याच्यावरती भर येईल. नवी यंत्रणा कुठली उभी केली जाईल असं मला वाटत नाही. तशा तऱ्हेचं रेकमेंडेशनही नाही पॉलिसीमध्ये. पूर्व प्राथमिक शिक्षण व प्राथमिक शिक्षण यांचा सहसंबंध कसा जोडला आहे? पूर्व प्राथमिक शिक्षणाची 3 वर्ष आणि प्राथमिक शिक्षणाची 2 वर्ष यांच्यासाठी एकाच प्रकारचा अभ्यासक्रम तयार करून किंवा एक अभ्यासक्रमाचा तो टप्पा मानून या 2 विभागांचा संबंध जोड. आणि एकूणच पूर्व प्राथमिक शिक्षण आणि प्राथमिक शिक्षण असे जे 2 टप्पे आपल्याकडे दिसत आहेत तर ते ऍडमिनिस्ट्रेटिव्ह आहे. ते एकूणच ऍडमिनिस्ट्रेशनच्या सोयीसाठी म्हणून करण्यात आलेली गोष्ट आहे. मूल तर तेच आहे, मुलासाठी तर एक कंटिन्युअमच आहे तो. त्यामुळे अंगणवाडीत मूल पहिलीत आलं म्हणून तसा काही मुलाच्या एकूण शिकण्यामध्ये पटकन फरक पडतो फार अशातला भाग नाही. त्यामुळे एकूणच जी पद्धती अंगणवाडीमध्ये पहिली दुसरी मध्ये कसं करावं, कसा घ्यावा साक्षरता विकासासाठी अशा तऱ्हेचा विचार याच्यामध्ये केला जाण्याची शक्यता. 21व्या शतकात वाटचाल करण्यासाठी इतर प्रगत देशाप्रमाणे आपल्या देशातही पूर्व प्राथमिक शिक्षणाचे सबलीकरण करण्यासाठी NEP 2020 मध्ये मुख्य धोरणात्मक बदल केले आहे काय? सर्वप्रथम धोरणामध्ये स्पष्टपणे याच्याबद्दल उल्लेख
लेख येणं हीच मोठी बाब आहे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट हा अभ्यासक्रमामधला बदल, की जो जर आपण नीटपणे शास्त्रशुद्धपणे जर त्याच्यातले सिद्धांत अभ्यासून केला तर निश्चितपणे आपल्याकडचं बालशिक्षण जे आहे, पूर्व प्राथमिक शिक्षण जे आहे ते बळकट होऊ शकतं. पॉलिसीच्या निमित्ताने या विषयावरती सार्वत्रिक चर्चा सुरू झालेली आहे. याच्याबद्दल गव्हर्नमेंट सिरियस आहे हे सगळं करण्याबद्दल. ह्या गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहेत असं मला वाटतं. आणि हा जो टप्पा 3 ते 8 वर्ष वयोगटाचा दिला आहे त्याचा नेमका काय अर्थ आहे याच्याकरता आपल्याला सखोल अभ्यास करणं मात्र अत्यंत गरजेचं आहे. म्हणजे मी तुम्हाला एक सत्र दिलं आणि एका सत्रामध्ये सगळं समजावून दिलं असं होणार नाही. हा विषय मोठा आहे, याबद्दल आपल्याला वाचावं लागेल, याबद्दल आपल्याला अधिक सखोल माहिती करून घ्यावी लागेल आणि त्यानंतर आपल्याला लक्षात येईल की या तऱ्हेचं 3 ते 8 वर्ष वयोगटाच्या मुलांना एकत्र बघायचं किंवा एक टप्पा म्हणून त्याच्याकडे बघायचं, त्याचा नेमका रोजच्या माझ्या शाळेच्या व्यवहारामध्ये काय. थोडक्यामध्ये अंगणवाडीतलं मूल ज्या वेळेला पहिलीमध्ये जाणार आहे तर आता शिक्षकांना अंगणवाडी ताईशी बोलावं लागेल की नेमकं काय बाबा मूल तुमचं करून आलेलं आहे, त्यानुसार मी पुढे काय करू. या तऱ्हेच्या जबाबदाऱ्या शिक्षकांना कराव्या लागतील. त्यामुळे या दोन अंगणवाडी ताई आणि शिक्षक या दोघांना एकत्र थोडं काम करता येणं गरजेचं पडेल. धन्यवाद सर. आपण शेवटचा एक प्रश्न घेऊया. आपला प्रश्न आहे, बाल शिक्षणामध्ये कोणत्या अध्यापन पद्धती जास्त प्रभावी असतात? आपला अनुभव काय? ज्या प्रकारे तुम्ही बीएड मध्ये अध्यापन पद्धती शिकता त्यातली कुठलीच प्रभावी नसते. कारण बाल शिक्षणाची पद्धती एक स्वतंत्रच विषय आहे आणि त्याच्यामुळे तो आपल्याला नीट समजावून घ्यावा लागेल. थोडक्यात सांगायचं झालं किंवा जर काय म्हणजे बीएडच्या किंवा बीएडच्या साच्यात बसवायचं झालं तर मग अनुभवाधारित जे जे काही गोष्टी तुम्ही करता त्या सगळ्या बाल शिक्षणाच्या पद्धतीमध्ये लागू पडतात. तिथे काय आहे की बालवाडीमध्ये लिहिणं आणि वाचणं या दोन गोष्टींवरती पकड नाहीये मुलांची आणि त्यामुळे लिहिणं वाचणं ज्या ज्या पद्धतीच्या मध्ये लागतं त्याच्यावरती कमांड ज्याच्यावरती लागते अशा सगळ्या पद्धती बाद होतात. दुसरी गोष्ट, मुलांचं अटेन्शन स्पॅन किंवा अवधान कक्षा ज्याला आपण म्हणतो मुलाची, ती इतकी लहान असते की 2.5, 3, 4 मिनिटांमध्ये तुम्हाला तुमचं लेसन संपवावा लागतो, पाठ संपवावा लागतो तुम्हाला. त्यामुळे मी प्रस्तावना करत बसलो, पहिले 4 मिनिटं भाषण देत बसलो तर मुलं उठतील आणि निघून जातात. त्यामुळे या प्रकारे शिकवलं जात नाही. वरच्या पद्धती खाली आणता येणार नाहीत. बालशिक्षणाच्या स्वतंत्र पद्धती स्वतंत्र आहे, ती आपल्याला अभ्यास करून घ्यावी लागेल. आपण जर वरच्या पद्धती खाली ढकलायचा प्रयत्न केला तर ती अजिबात चालणार नाही. धन्यवाद सर. खरंच खूप छान असं मार्गदर्शन केलेलं, अगदी सहज आणि सोप्या भाषेत. एनईपी 2020 काय हे आम्हाला कळलेलंच. आपल्या मार्गदर्शनाचा लाभ पण आम्हाला मिळालेला. अशीच सोबत पुढे पण करूया सर.